देखिए कार्यक्रम। इस 2 दिन के कार्यक्रम में 300 के लगभग कलाकार हैं जो 7 राज्यों से आए हुए हैं। आज का जो कार्यक्रम है वो भी एक सिम्फनी से स्टार्ट हुआ और आपको देखकर बहुत अच्छा लगेगा। 200 कलाकार इस सिम्फनी के बाद में एक साथ मिलते हैं, यहाँ प्रस्तुत करेंगे। फिर आपके महाराष्ट्र के प्रिय लोक गायक बने संगीत जिन्हें जानकर, उसके बाद उनका कार्यक्रम होगा बाबू का। तो ये कार्यक्रम की आज की रूपरेखा है। उसी तरह कल भी इसी तरह कार्यक्रम अच्छे होंगे, कुछ नया भी होगा। तो आप लोगों के पधारने का स्वागत, धन्यवाद। और एक बार फिर माननीय राज्यपाल महोदय का स्वागत और आप सभी आने वाले हमारे जितने मेहमान हैं सभी का आपका स्वागत करते हैं। धन्यवाद। एक बात और कहना चाहता हूँ, इस पूरे कार्यक्रम के अंदर यहाँ स्थानीय अधिकारियों को सहयोग दिया गया, लेकिन महाराष्ट्र सरकार के कल्चरल अफेयर्स के डायरेक्टर श्री विभीषण चौबे साहब और उनकी पूरी टीम जिसमें पांडे साहब भी शामिल है और यहाँ के स्थानीय अधिकारी कुछ शामिल, बहुत उन्होंने हमारे साथ कोऑपरेट किया है और यही कोऑपरेशन का हम जल्दी और भी अच्छे कार्यक्रम करेंगे, ऐसा हमारा वादा है। थैंक यू वेरी मच। मान्यवरांना व्यासपीठावर स्थानबंधन होण्याची आम्ही विनंती करतो। और अब आप सभी से निवेदन कि आप सभी अपने स्थान पर राष्ट्रगान और राष्ट्रगीत के सम्मान में खड़े हो जाएं। जाणत होता आणि इंजिनियर होता, त्याने मुंबईला एक विमान तयार केलं आणि 1895ला चौपटीवर त्याचं ट्रायल घेतलं आणि ते 50 फूटवर उंच केलं आणि ते परत खाली आलं। हे ट्रायल होतं, सुरुवात होती आणि मग इंग्रजाने ते क्रश करून टाकलं आणि त्याला त्या इंजिनियरला दम दिला की तू जर असे करशील तर तुला जेलात टाकू। आणि म्हणून आपण जे काही करत होतो ते सगळं इंग्रज करू देत नव्हते, ते दाबून टाकत होते। आणि मग त्याच्यानंतर 7 वर्षांनी त्या विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला। राईट बंधूंनी असं सगळीकडे सांगितलं जातं, खरं म्हणजे सगळं ज्ञान भारतीय पुस्तकात आहे, भारद्वाजच्या पुस्तकात आहे। एक मोठा चॅप्टर माझ्या कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आग्रह विनंती की हे जरा तपासा। आणि आपलं गुरुत्वाकर्षण, हे गुरुत्वाकर्षणचा शोध न्यूटननी लावला 1600 शताब्दीमध्ये न्यूटननी लावला। पण 12व्या शताब्दीमध्ये 1150 मध्ये भास्कराचार्यांनी तो त्याच्या लीलावती ग्रंथात लिहून ठेवलंय। 1150 आणि 1600 काहीला इसवी सनामध्ये तो त्याने न्यूटननी शोध लावला। न्यूटन त्या झाडाखाली बसला, शेप वरून पडला आणि मग त्याला सुचलं की खालून वरून कसं काय पडतो, कशामुळे पडला। त्याच्या आधी काही तो वर जात नव्हता, खालीच पडत होता। सगळे पोळं खालीच पडत होते, काही वर नव्हते जात। पण ते लोकांच्या ध्यानात आहे, ते इंग्रजांनी पसरवलं आणि आपल्या विद्येमध्ये आपल्या शिक्षण पद्धतीत तेच होतं। आचार्य विनोबा भावेंचं म्हणणं होतं की ज्या दिवशी आम्ही इंग्रजाचा तो युनियन जॅक खाली उतरला आणि तिरंगा झेंडा फडकवला, त्याच दिवशी भारतीय शिक्षा नीतीमध्ये बदल व्हायला पाहिजे होता आणि तो जर झाला असता तर आज देशाचं चित्र आणखी वेगळं झालं असतं। आज भारताच्या मुलामध्ये इतकी बौद्धिक क्षमता चांगली आहे। अमेरिकेमध्ये सिलिकॉन म्हणून एक विभाग आहे, सिलिकॉन व्हॅली, आणि त्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये अमेरिकेच्या सगळ्या मोठ्या कंपन्या तिचे ऑफिसच आहे। तसं आपल्याकडे मुंबईला आहे, भारतातल्या सगळ्या मोठ्या कंपन्याचे ऑफिसच मुंबईला आहे, तसं अमेरिकेचे सिलिकॉनला आहे। आणि त्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये आजही 70 ते 80 मुलं हे भारतीय लोक काम करतात। 70 ते 80% आज करतात।
जालन्याचे आमदार अर्जुनरावजी खोतकर, श्रीमती अनुराधाताई चव्हाण आमदार, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर यांचे संचालक फुरकान खान, आपले आयुक्त जितेंद्रजी बाभळकर, जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी, सहसंचालक रामजी पांडे, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले जनप्रतिनिधी, विविध राज्यातून आलेले सर्व कलाकार, मीडिया बंधू, छायाचित्रकार आणि बंधू भगिनी, MIT शिक्षण संस्थेने हॉलही आपल्याला उपलब्ध करून दिलाय आणि त्याचे प्रमुखही इथे बसलेले आणि त्यांनी या हॉलची शोभा पण वाढवली. त्यामध्ये पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक कला केंद्र हे गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब असा जो देशाचा पश्चिम भाग आहे, या पश्चिम भागाचं मिळून हे केंद्र आहे. आणि या केंद्राचं काम एवढंच आहे की आपली जी सांस्कृतिक कला आहे, पूर्वपार आलेली कला आहे, आपल्या गावातलं किंवा त्या भागातलं जे कलाकार काम करतात ते, म्हणजे आपल्याला आठवत असेल की गोंधळी आपल्याकडे गावगाव यायचे, ते तुमचे वासुदेव यायचे लहानपणी आणि मोठे असे सुंदर गायन किंवा आवाजात ते सगळं करायचे. असे लावणी असेल, नाचिके असेल, वेगवेगळ्या प्रदेशाच्या वेगवेगळ्या कला आहेत. राजस्थानच्या वेगळ्या कला, महाराष्ट्राच्या वेगळ्या कला, गुजरातच्या वेगळ्या कला, गोव्याच्या आणखी वेगळ्या कला, तर पंजाबचा भागला, हे सगळं जी आपली लोककला आहे, पूर्वपार चालत आलेली, हजारो वर्षापासून चालत आलेली अशी जी कला आहे, ही कला दर वर्षी कुठल्या ना कुठल्या प्रांतात होते. गेल्या वर्षी एक हा कार्यक्रम उदयपूरला झाला होता आणि उदयपूरला झाल्यानंतर त्या वर्षी कुठं करायचं असा विचार आल्यानंतर मी त्यांना विचारलं तर फुरकन खान म्हणले की आपण कुठेही करू, तुम्ही सांगा तिथं. पहिलं महाराष्ट्रात करणार का? करू. पहिलं तुम्ही संभाजीनगरला कराल का? संभाजीनगरला करू. आणि म्हणून आता या संभाजीनगरमध्ये जे काही अशा कला कौशल्य पाहण्याचं जे काही लोकांची आवड आहे, ती थोडीशी वेगळी आवड पण आहे. ते कोण पाटीलबाई एक आहे, तिचं नाव असतं तर मला वाटतं बापरे कुठं संख्या आली असती. ते गावामध्ये घेण्याचा कार्यक्रम नाही, पण हे वेगवेगळ्या राज्यातलं लोकगीत जे आहे, लोकगीत ते आपण अजूनच सांभाळून ठेवले, अजून सांभाळून ठेवले. आणि लोकगीत कशावर म्हणजे एखाद्या प्रसंगावर सुद्धा लोकगीत करतात. ठाण्याचे एक लोकगीत मला माहिती, पूर्ण मला माहिती नाही ते, पण जेव्हा 150 पावणे 200 वर्ष झाले, तेव्हा मुंबई पासून ठाण्यापर्यंत रेल्वे सुरू झाली. मुंबई पासून ठाण्यापर्यंत पावणे 200 वर्ष होतात. तर त्यावेळेला तिथल्या लोकांनी एक लोकगीत केलं. काय केलं असेल?
की साहेबाची अक्कल नाही न्यारी, बिन बैलाची अक्कल काढली. म्हणजे आपण फक्त बैलगाडीत पाहत होतो तोपर्यंत अशा प्रकारची आगनगाडी कधी पाहिली नव्हती. मग त्याने ती लोकगीत सुद्धा त्याच्यावर केलं, त्या प्रसंगावर की बिन बैलाची गाडी यांनी चालवली म्हणून, बैलच नाही त्या गाडीला ओढायला. अशा प्रकारचे गाणे आणि खूप गोंधळ सुद्धा आपण नेहमीचा गोंधळ ऐकतो, मनाला फार सुंदर लागतं. पण अलीकडे ते कार्यक्रम ठेवत नाही. कारण का ठेवत नाही तर ते वेगवेगळ्या स्वरूपातले अनेक कार्यक्रम आहेत आणि ते जरा तरुणाईला फार चांगले वाटतात म्हणून तो कार्यक्रम ठेवतात. आणि बऱ्याच वेळेला आपण असे सांस्कृतिक कार्यक्रम कधी कधी होतात गावात, परंतु आता ती जर पुन्हा आपल्याला आपले पुराण जे आहे 1000 वर्षापूर्वीचं 2000 वर्षापूर्वीचं असे जे काही कार्यक्रम असतात ते कार्यक्रम आपल्याला दिसत नाही. आपला इतिहास आपण फार पाहत नाही. आपला इतिहास आपण जर पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की आपली माणसं कशी होती, किती बुद्धिवान होती हे आपल्या लक्षात येईल. पण आपण ते कधी वाचत नाही, पाहत नाही. त्यामुळे आपल्याला जालन्याचे आमदार अर्जुनरावजी खोतकर, श्रीमती अनुराधाताई चव्हाण आमदार, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर यांचे संचालक फुरकान खान, आपले आयुक्त जितेंद्रजी बाभळकर, जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी, सहसंचालक रामजी पांडे, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले जनप्रतिनिधी, विविध राज्यातून आलेले सर्व कलाकार, मीडिया बंधू, छायाचित्रकार आणि बंधू भगिनी, MIT शिक्षण संस्थेने हॉलही आपल्याला उपलब्ध करून दिलाय आणि त्याचे प्रमुखही इथे बसलेले आणि त्यांनी या हॉलची शोभा पण वाढवली. त्यामध्ये पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक कला केंद्र हे गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब असा जो देशातला पश्चिम भाग आहे, या पश्चिम भागाचं मिळून हे केंद्र आहे. आणि या केंद्राचं काम एवढंच आहे की आपली जी सांस्कृतिक कला आहे, पूर्वपार आलेली कला आहे, आपल्या गावातलं किंवा त्या भागातलं जे कलाकार काम करतात ते, म्हणजे आपल्याला आठवत असेल की गोंधळी आपल्याकडे गावगाव यायचे, ते तुमचे वासुदेव यायचे लहानपणी आणि मोठे याचे सुंदर गायन किंवा आवाजात ते सगळं करायचे. असे लावणी असे, नाचिकाई असे, वेगवेगळ्या प्रदेशाच्या वेगवेगळ्या कला आहेत. राजस्थानच्या वेगळ्या कला, महाराष्ट्राच्या वेगळ्या कला, गुजरातच्या वेगळ्या कला, गोव्याच्या आणखी वेगळ्या कला, तर पंजाबचा भांगडा, हे सगळं जी आपली लोककला आहे, पूर्वपार चालत आलेली, हजारो वर्षापासून चालत आलेली अशी जी कला आहे, ही कला दर वर्षी कुठल्या ना कुठल्या प्रांतात होते. गेल्या वर्षी हा कार्यक्रम उदयपूरला झाला होता आणि उदयपूरला झाल्यानंतर
यावर्षी कुठं करायचं असा विचार आल्यानंतर मी त्यांना विचारलं तर फुरकन खान म्हणले की आपण कुठे करू, तुम्ही सांगा तिथं. पहिलं महाराष्ट्रात करणार का, पहिलं करू. पहिलं तुम्ही संभाजीनगरला कराल का, पहिलं संभाजीनगरला करू. आणि म्हणून आता या संभाजीनगर मध्ये जे काही अशा कला कौशल्य पाहण्याचं जे काही लोकांची आवड आहे ती थोडीशी वेगळी आवड पण आहे. देव कोण पाटीलबाई एक आहे, तिचं नाव असतं तर मला वाटतं बापरे कुठं संख्या आली असती. ते गावामध्ये घेण्याचा कार्यक्रम नाही, पण हे वेगळ्या राज्याचं लोकगीत जे आहे, लोकगीत म्हणजे आपण अजूनही सांभाळून ठेवले, अजून सांभाळून ठेवले. आणि लोकगीत कशावर म्हणजे एखाद्या प्रसंगावर सुद्धा लोकगीत करतात. ठाण्याचे एक लोकगीत मला माहिती, पूर्ण मला माहिती नाही ते, पण जेव्हा 150-200 वर्ष झाले तेव्हा मुंबई पासून ठाण्यापर्यंत रेल्वे सुरू झाली. मुंबई पासून ठाण्यापर्यंत 150-200 वर्ष होतात. तर त्यावेळेला तिथल्या लोकांनी एक लोकगीत केलं. काय केलं असेल की साहेबाची अक्कल लई न्यारी, बिन बैलाची हाकली गाडी. म्हणजे आपण फक्त बैलगाडीत पाहत होतो तोपर्यंत अशा प्रकारची आगनगाडी कधी पाहिली नव्हती. मग त्याने ती लोकगीत सुद्धा त्याच्यावर केलं त्या प्रसंगावर की बिन बैलाची गाडी यांनी चालवली म्हणून, बैलच नाही त्या गाडीला ओढायला. अशा प्रकारचे गाणे आणि खूप गोंधळ सुद्धा आपण नेहमीचा गोंधळ ऐकतो, म्हणायला फार सुंदर लागतं. पण अलीकडे ते कार्यक्रम ठेवत नाही. कारण का ठेवत नाही तर ते वेगवेगळ्या स्वरूपातले अनेक कार्यक्रम आहेत आणि ते जरा तरुणाईला फार चांगले वाटतात म्हणून तो कार्यक्रम ठेवतात. आणि बऱ्याच वेळेला आपण असे सांस्कृतिक कार्यक्रम कधी कधी होतात गावात, परंतु आता ती जर पुन्हा आपल्याला आपले पुराण जे आहे 1000 वर्षापूर्वीचं 2000 वर्षापूर्वीचं असे जे काही कार्यक्रम असतात ते कार्यक्रम आपल्याला दिसत नाही. आपला इतिहासही आपण फार पाहत नाही. आपला इतिहासही आपण जर पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की आपली माणसं कशी होती, किती बुद्धिवान होती, हे आपल्या लक्षात येईल. पण आपण ते कधी वाचत नाही, पाहत नाही. त्यामुळे आपल्याला संगीत उगवणे महाराष्ट्र यानंतरचा नृत्य बघा. संगीत उगवणे महाराष्ट्र.